राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असं वाटतं खरंच कलियुग आलेला आहे. आता कोणत्या पण संबंधात काहीच अर्थ राहिलेला नाही. पूर्वीची नाती जी होती ती पवित्र होती. प्रत्येकजण आपल्या नात्याला मर्यादा ठेवत असे, पण आता ते दिवस राहिलेले नाही आहेत. आजची ही घटना ऐकल्यावर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला राग येईल आणि वाईटसुद्धा वाटेल. मामी आणि भाच्याच्या पवित्र संबंधाला काळिमा फासलेलं आहे. ते दोघे इतक्यात थांबले नाही तर या घटनेचा अखेर ऐकून माणुसकी सुद्धा लाजवेल. तर या घटनेची मित्रांनो सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विजय नावाच्या एका व्यक्तीचं पूजा नावाच्या महिलेबरोबर लग्न झालं होतं. दोघांचा नुकतंच लग्न झालेलं होतं. विजय हा खूपच शिकलेला होता. त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण झालेले होते. सुरुवातीला तो आपल्या शहरातच नोकरी करत होता. त्याचं काम खूप चांगलं होतं. तो गुणी होता, त्यामुळे त्याचं प्रमोशन झालं. नंतर विजयची पोस्टिंग मुंबईला झाली. आता कामानिमित्त विजयला आपल्या घरापासून दूर मुंबईला राहावं लागणार होतं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये विजयला एकटं राहणं गरजेचं होतं, कारण घर घेणं खूप महागडं होतं. म्हणून थोडे दिवस तरी त्याला एकटं राहावं लागणार होतं, पूजाला सोडून. म्हणून तो कामासाठी आपल्या बायकोला एकटा सोडून मुंबईला जाण्याचा त्याने निर्णय घेतलेला होता. विजयचा एक भाचा होता. त्याचं नाव रवी होतं. रवी हा कॉलेजला शिकत होता. तो आपल्या शिक्षणासाठी एका हॉस्टेलमध्ये राहत होता. हॉस्टेलहून कॉलेज पण थोडंसं खूप दूर होतं, त्यामुळे त्याला येण्या जाण्याचा सुद्धा त्रास होता. पण जेव्हा विजयच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या तर त्याने विचार केला की रवीलाच आपल्या घरी बोलवायला हवा, कारण रवीचं कॉलेज हे विजयच्या घरापासून जवळ होतं आणि त्याचबरोबर रवीसुद्धा एकटा होता आणि त्याचबरोबर विजय हा मुंबईला गेल्यानंतर पूजासुद्धा घरात एकटीच राहणार होती. तर त्याच्या मनात विचार आला की रवीला आपण घरी बोलवलं आणि राहायला पूजाबरोबर तर बरं होईल. त्यामुळे पूजाला सुद्धा रवीची मदत होईल. मी घरी नसताना कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल तर पूजाला आधार होईल. म्हणून विजयने रवीला आपल्या घरी राहायला बोलवलं. अखेर तो दिवस आला. विजयला मुंबईला निघावं लागलं. आता घरात पूजा आणि रवी हे दोघेजण एकटे होते. तशी पूजा खूप तरुण होती. दिसण्यामध्ये खूप सुंदर होती. पूजाला अजून मूलबाळ नव्हतं, कारण पूजा आणि विजयचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्यामुळे तो दोघांनी मुलाबद्दल काही विचार केलेला नव्हता. रवी सुद्धा तरुण होता. तो कॉलेजला जात असे. रवी पूजाच्या घरात राहत असे. रवीला पूजा खूप आवडत होती. तसं बघावं तर दोघेजण खूप तरुण होते, पण त्यांचा जो संबंध होता, रवीच्या मनात पूजाबद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण झालेला होता. रवी विसरलेला होता की पूजा ही त्याची मामी होती. तरी या संबंधाचा त्याने भान ठेवला नाही. रवीच्या मनात आलं, अगर मी स्वतःहून पूजाला विचारलं ती नकार देईल आणि संबंध सुद्धा आपले खराब होतील. तर त्यासाठी रवीने एक प्लॅनिंग केली. रात्री तो घरी आला तेव्हा रवी आणि पूजा एकत्र जेवण करत असत. रवीने मुद्दाम खोकला येण्याचं नाटक केलं आणि पूजाला म्हटलं, मला पाणी हवं आहे. पूजा पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. त्या दरम्यान रवीने त्याच्या हातात असलेल्या गोळ्या घेतल्या, त्याचा चुरा केला. त्या गोळ्यांचा पावडर तयार झालेला तो पावडर पूजाच्या ताटात जी भाजी होती त्यामध्ये मिक्स केलं. पूजाला अजिबात याबद्दल कल्पना नव्हती आणि रवी असं काय करू शकतो त्याबद्दल त्याला अजिबात संशय नव्हता. पूजा निवांत जेवण करायला बसली. पूजाने पूर्ण जीवन संपवलं. नंतर ती आपल्या रूममध्ये आतून दरवाजा बंद करून झोपायला गेली. रवी सुद्धा आपल्या रूममध्ये गेला, पण तो रूममध्ये खुर्चीवरच बसलेला होता, कारण त्याला माहीत होतं, रवीला माहीत होतं की थोड्या वेळाने पूजा त्याला भेटायला येणार आहे. कारण रवीने पूजाच्या ताटात पावरच्या गोळ्या घातलेल्या होत्या. 1-2 तासानंतर पूजाला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिच्या अंगाला घाम फुटत होता. म्हणून ती रवीकडे गेली आणि पूजाने म्हटलं की मला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि मनात कशी तरी भीती होत आहे, अंगाला काटे येत आहेत. अशा तिच्या भावना त्यांनी रवीला सांगितल्या. रवी खुर्चीवर बसलेला होता. रवी उठला. त्याने चटकन मामीला मिठी मारली. दोघांना एकमेकांच्या भावना आवरता आल्या नाही. जेव्हा रवीने पूजाला मिठी मारली तेव्हा पूजाला खूप बरं वाटत होतं. तिच्या मनातला जो एकटेपणा होता तो दूर होत होता, कारण विजय सुद्धा गेले 6 महिने मुंबईहून परत आलेला नव्हता. पूजाच्या मनात सुद्धा जो एकटेपणा होता आणि त्याची जी शरीराची गरज होती ती पूर्ण झालेली नव्हती. रवी सुद्धा तरुण होता, म्हणून दोघांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाला. आता हे शारीरिक संबंध
वरच्यावर होत होता. आता दोघेजण खूप जवळ आलेले होते. आता इथंपर्यंत सगळं नॉर्मल चाललेलं होतं. भीतीसारखं काहीही कुणाला वाटत नव्हतं, कारण ही जी घटना होती ना, या दोघांमधली होती आणि एक बंद घरात झालेली ही घटना होती. पण त्यानंतर जे घडून आलं त्याचं कोणी विचारसुद्धा करू शकत नाही. रवी इतक्या खालच्या पातळीला जाईल हे कोणालाच वाटत नव्हतं. रवी एकदा आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला बसलेला होता. त्या पार्टीत त्याने थोडी दारू प्यायली होती. तेव्हा रवीने त्याच्या मित्रासमोर मोठेपणा मिरवण्यासाठी आपल्या मित्रांना रवी आणि तिची मामी पूजा ह्यांच्या झालेल्या शरीर संबंधाबद्दल सगळं काही सांगितलं. नंतर त्या चौघांची पार्टी संपली आणि रवी हा तिथून निघून गेला. रवीच्या मित्रांना आता रवीबद्दल खूप ईर्ष्या वाटत होती. त्यांनी जे पार्टीमध्ये रवीकडनं ऐकलेलं होतं ते तिथपर्यंतच थांबले नाही, तर त्यांनी सुद्धा एक प्लॅनच रचला. कारण त्यांना वाटत होतं जे रवीला मिळत आहे ते आपल्याला सुद्धा मिळायला हवं, कारण ते सुद्धा तरुण होते. त्यांच्यात पण एक वेगळीच भावना निर्माण झालेली होती. त्या तिन्ही मित्रांनी रवीचा पाठलाग सुरू केला. रवी ज्या मेडिकलमधून औषध घेत होता तिथे हे मित्र सुद्धा पोचले. रवी जेव्हा मेडिकलवाल्याकडून पॉवरच्या गोळ्या घेत होता तेव्हा त्याच्या मित्रांनी व्हिडिओ काढला. नंतर ते तिथे रवीच्या घराकडे गेले. नंतर घराच्या खिडकीतून रवी आणि पूजा ह्यांच्या दोघांच्यात होणारे शारीरिक संबंध ह्यांचा सुद्धा व्हिडिओ रवीच्या मित्रांनी काढला. आता ते तिघेजण तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा रवी आपल्या मित्रांना भेटणार होता. तेव्हा रवीच्या मित्रांनी रवीला सरप्राईज म्हणून आणि एक गिफ्ट म्हणून हा व्हिडिओ दिला. त्यावर रवी आपल्या मित्रांवर खूप रागावला, पण त्याच्या मित्रांना काहीही फरक पडला नाही, कारण त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. आता रवीचे मित्र रवीला धमकी देत होते की जे काही तू आपल्या मामीबरोबर करत आहेस ते आम्हाला पण करायला दे, नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या मामाला मुंबईला पाठवतो. आता ह्याचा तू विचार कर, पण लवकरात कर हां, आम्हाला सांग. संध्याकाळ झाली. रवी घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता, खूप अस्वस्थ होता आणि खूप टेन्शनमध्ये होता. म्हणून मामीने पूजाने विचारले की आज काय झालेलं आहे रवी तुला? त्यावर रवीने सांगितले की माझ्या मित्रांनी माझ्यात आणि तुझ्यात झालेले शरीर संबंधाचा व्हिडिओ काढलेला आहे. आता त्याचं मत आहे की तू सुद्धा त्यांच्याबरोबर शरीर संबंध ठेवावा, अशी माझ्या मित्रांची इच्छा आहे. अगर तू त्यांची इच्छा पूर्ण केली नाहीस तर तुझ्यात आणि माझ्यात झालेले रंगारंगीचा कार्यक्रमाचा जो व्हिडिओ त्यांच्याकडे आहे ते तिघेजण तो व्हिडिओ मामाला पाठवतील. हे सगळं ऐकल्यावर पूजा घाबरली. तिला वाटलं की आता माझं आणि विजयचं जे पण संसार आहे तुटेल आणि एकदा का माझी बदनामी झाली तर माहेरच्या लोकांना पण खूप वाईट वाटेल. त्यामुळे पूजा खूप घाबरलेली होती. थोडा वेळ ती शांत बसली. नंतर तिने शांत डोक्याने विचार केला, करे अगर हे काम केलं तर माझा संसारसुद्धा टिकेल आणि मलासुद्धा म्हणजे मनोरंजन होईल, मलासुद्धा मजा येईल. ह्या विचाराने तिने रवीला आपल्या मित्रांना बोलवण्यासाठी सांगितलं. नंतर पूजाने रवीच्या तिघा मित्रांबरोबर सुद्धा रंगारंगीचा कार्यक्रम केला. आता हे सगळं असं सुरळीतच चाललेलं होतं. कोणाला कोणाची भीती नव्हती. बिनधास्त सगळेजण आपला रंगारंगीचा कार्यक्रम आपापल्या वेळेनुसार करतच होते. विजयला कामावरून सुट्टी घेतलेली होती. त्यांनी घरी न कळवता अचानक घरी येण्याचा प्लॅन बनवला आणि तो घरी आला. त्याला वाटलं की माझा हा सरप्राईज पूजाला खूप आवडेल, ती खूप खुश होईल आणि ती खूप आनंदित सुद्धा होईल. पण जेव्हा विजय घरी आला तर तो स्वतःच सरप्राईज झाला, कारण जे विजयने पाहिलं तेव्हा त्याला वाटलं की जणू माझं आयुष्य संपलेलंच आहे. घराचं दार उघडलेलं होतं. तो अचानक आत गेला तर रूममधलं सुद्धा दार थोडंसंच बंद होतं, म्हणजे आतून कडी लावलेली नव्हती. तर जेव्हा विजयने दरवाजा बेडरूमचा उघडला तर तेव्हा त्याने रवी आणि पूजाला नको त्या अवस्थेत पाहिलं. तेव्हा त्याने दोघांना खूपच कमी जास्त बोलला. तिघांच्यात वादविवाद झाले, भांडणं झाली, शिवीगाळ झाली. दुसऱ्या दिवशी सगळं शांत झालं. थोडे दिवस विजय राहिला. विजयने रवीला त्याच्या हॉस्टेलला पाठवलं आणि पुन्हा म्हणजे तो विजय आणि पूजा एकत्र राहू लागले. पण विजयने जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले होते ते कंप्लीट करणं गरजेचे होते, म्हणून ते पूर्ण करण्यासाठी विजय आपल्या कामासाठी मुंबईला निघून गेला. आता माघारी
पूजा ही एकटी झालेली होती आणि एकटीच राहत होती आणि रवी हा आपल्या हॉस्टेलवरच होता. तर थोड्या दिवसानंतर एक कॉल आला, फोन आला. विजयचा अपघातात मृत्यू झाल्याचं पूजाला कळालं. सुरुवातीला पोलिसांना हे सगळं नॉर्मल वाटत होतं, पण जेव्हा पोलिसांनी CCTV चेक केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा अपघात नसून विजयचा खेळ केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांना या चौकशीत संशय विजयच्या पत्नी पूजावर आणि भाच्या रवीवर आला. दोघांना पोलीस चौकीत बोलावण्यात आलं. सुरुवातीला पूजा आणि रवी दोघेजण उडवाउडवीची उत्तरं देत होती, पण जेव्हा पोलिसांनी खाक्यांचा जोर दाखवला तेव्हा पूजा आणि रवी पोपटासारखे बोलू लागले की हो, आम्ही हा गुन्हा केलेला आहे. विजय आमच्या आयुष्यातला अडथळा झालेला होता. आम्हाला आनंदात आयुष्य जगायचं होतं. पूजा रवी बरोबर राहणं पसंत करत होती, म्हणून त्यांनी हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे. पूजा आणि रवीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर केस सुरू आहे. लगेचच आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या घटनेवरून एवढंच तात्पर्य निघते की 2 मिनिटाच्या आनंदाकरता माणूस किती टोकाचे पाऊल उचलू शकतो. म्हणजे पवित्र संबंधात पण घाण करण्याचं काम इथे केलेलं आहे. तर मित्रांनो, बघू शकता यामध्ये तिघांचं आयुष्य वाटोळं लागलेलं आहे, तर एकाचं जीवच गेलेला आहे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.